अरे अरे जिंकायची आहे ना लढाई, तयारी आहे ना रस्त्यावरची लढायला. या भारतामध्ये एकच कायदा चालतो, तो म्हणजे जिसके हात में दंडी उसकी महस. त्यामुळं या देशामध्ये आपल्याला सरकार किती काय म्हणत असेल तरी तुमची आणि माझी वज्रमूठ एकत्र झाली तर सरकारला मला सांगावं असं वाटतं, एक आंबेडकरवादी त्या दिल्लीला बसला, धर्मेंद्रला राजीनामा द्यावा लागला. इथे तर बाबासाहेबांचा नातू आहे. काय होणार देवेंद्र तुझं? त्यामुळं उगाचच आमच्या भानगडीत पडायचं नाही, स्पष्ट सांगतो. तेव्हा आज आपल्याला सांगू इच्छितो की हे षडयंत्र भाजपा RSS यांचं मिळून आहे. यांना माहित आहे हे 3.5% लोक या देशातल्या 85% लोकांवरती राज्य करत आहेत. आणि त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा हिंदू मुस्लिम धर्माच्या नावाखाली वाटलं आणि सत्ता घेतलेली आहे. परंतु हे राजकारण किती वर्ष चालेल हा त्यांच्या पुढे पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणून त्यानंतर सत्ता आल्यावर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल की अनेक मराठा वर्सेस कुणबी असा वाद लावला. त्यानंतर आदिवासी वर्सेस धनगर हा वाद लावला. त्यानंतर आता अनुसूचित जाती मधल्या मोजक्या बांधवांना हाताशी घेऊन आमच्यामध्ये वाद लावायचा प्रयत्न करतायत. पण त्यांना माहित नाही ही बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे. आजचा दिवस तुम्ही पहिला जो हा मोर्चा काढलात हा एक अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. आपल्याला कोणाला माहित असेल परंतु 10 ऑगस्ट 1950 साली बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा अनुच्छेद 341 मध्ये अनुसूचित जातीला रिझर्वेशन जाहीर केलं. तो आजचा दिवस आहे, अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. आणि आज त्या ऐतिहासिक दिवसाचं जागरण या परळीमध्ये होत आहे. मला परळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद द्यावासा वाटतोय. अत्यंत शिस्तबद्ध मोर्चा आणि अत्यंत शिस्तबद्ध स्टेज. अत्यंत मी तुमचं मनपूर्वक रोहिदास बनसोडेंनी मला आश्वासन दिलं होतं की साहेब आमचा मोर्चा जगानिराळा. खरंच परळीमध्ये तुम्ही आज हा एक आदर्श घालून दिलेला आहे. या इथं माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप आपल्यामध्ये आहेत. आज या इथे मातंग समाजाची मंडळी आहेत. आज या इथे ढोर समाजाची मंडळी आहेत. या आज सर्व 59 जाती आज एकत्र आलेल्या आहेत. आणि सरकारनं जे आमच्या मध्ये वाद लावण्याचा घाट घातलाय त्यांना स्मशान घाटावर पोचवायला ही सर्व मंडळी तयार आहेत हे मी या सरकारला सांगू इच्छितो. त्यामुळं या सरकारला मला पूर्ण माहिती आहे अशीच गोष्ट बाबासाहेब कायदे मंत्री असताना घडली. 1951 ला मद्रास सरकार, त्यावेळेस मद्रास स्टेट होतं आणि मद्रास सरकारने त्यांच्या राज्यामध्ये अनुसूचित जातींना शिक्षणामध्ये सवलती दिल्या आणि ते प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की अनुसूचित जातींना शिक्षणामध्ये सवलती मिळणार नाहीत. आणि मग या देशातली पहिली घटना दुरुस्ती झाली
जी बाबासाहेबांनी केली, अनुच्छेद 15(4) मध्ये बाबासाहेबांनी अनुसूचित जातीला शिक्षणामध्ये सुद्धा सवलती दिल्या जातील ही घटना दुरुस्ती संसदेमध्ये करून आणली। तेव्हा बाबासाहेबांना काही लोकांनी विचारलं की बाबासाहेब, तुम्ही घटनेचं हे मंदिर बांधलात आणि त्याची मोडतोड तुम्ही का करताय? तेव्हा बाबासाहेबांनी उत्तर दिलं, मी मंदिर बांधलं पण त्या मंदिरात पुजाऱ्यानेच घाण केली आहे, ती मलाच घाण साफ करावी लागेल। आणि आज सुद्धा या सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरणाचा आदेश देऊन घाण केलेली आहे। आणि आता या अनुसूचित जातीच्या सर्व जातींना, आंबेडकरवाद्यांना ही घाण आता साफ करावी लागेल, हे आपण लक्षात घ्या। आणि त्यासाठीच आज महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये प्रचंड मोर्चे निघतात। काल नांदेडला तर असा न भूतो न भविष्यती असा मोर्चा निघाला, 1.5-2 लाख लोक होती। स्वतः एसपी त्याच्या ऑफिस मधून बघत होता आणि त्यानंतर मला मेसेज पाठवला, प्रचंड मोर्चा होता। एवढे प्रचंड ताकदीने लोक उतरतात। ही लोक कोणी आणत नाहीये, उत्स्फूर्तपणे येत आहेत। लोकांचा जनधार आहे, लोकांचा आक्रोश आहे की आमच्या बापानं दिलंय, अरे तुमची औकात नाही आमचं हिरावून घ्यायची, आमच्या बापाची प्रॉपर्टी, हे लक्षात घ्या। आणि बापाची ही प्रॉपर्टी हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याची लेकरं तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या देवेंद्र फडणवीसांना माझं सांगणं आहे की स्वतः वकील म्हणतोस, अरे त्या विधानसभेमध्ये दादात खोटं बोलतोस। जरा ज्या जनतेवरची, त्याच्या मतावरती निवडून येता, या जनतेच्या बळावरती मुख्यमंत्री झालास, त्या विधानसभेमध्ये प्रामाणिकपणे सांग ना, काय त्या जजमेंट मध्ये लिहिलेलं आहे। 1 ऑगस्ट 2024 रोजी जी जजमेंट झाली, अर्थात ती खरं म्हणजे जजमेंट सुद्धा नाही आहे असं माझं म्हणणं आहे। कारण त्याच्या आधी नरेंद्र मोदी यांनी एका कर्नाटकाच्या भाषणामध्ये तिकडच्या मादिक समाजाला सांगितलं होतं, ते तिथे उपवर्गीकरण मागत होते, तेव्हा त्यांनी सांगितलं तुमचं उपवर्गीकरण मी करून देतो। आणि त्यानंतर जजमेंट येते की हे उपवर्गीकरणाला राज्य, म्हणजे उपवर्गीकरण राज्याला अधिकार देऊन राज्याला उपवर्गीकरणाचा अधिकार आहे। हे कसलं जजमेंट आहे? म्हणजे सरकारच्या प्रमुखाने बोलायचं आणि या सुप्रीम कोर्टाने तो आदेश पारित करायचा। हे काय चाललंय सुप्रीम कोर्टाचं? खरं म्हणजे 2004 मध्येच ईव्ही चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश अशी सुप्रीम कोर्टामध्ये 5 जजेसच्या समोर अशाच पद्धतीचं उपवर्गीकरणाचं मागणी झाली होती। आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्या 5 जजेसने एकमताने सांगितलं की हे एससी मधले लोक हे एक संघ आहेत। इंग्रजीमध्ये त्यांनी शब्द वापरला होमोजिनस आहेत। आणि त्यामुळे अशा पद्धतीचं होमोजिनस असल्यामुळे त्यांच्यामध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही। बाबासाहेबांनी सुद्धा संविधानामध्ये संविधान लिहिताना म्हणाले की या शेड्यूल कास्ट मधल्या सर्व लोकांना अस्पृश्यतेचे दाग, त्याचे चटके बसलेले आहेत। त्यांना झालेला सामाजिक बहिष्कार, त्यांना झालेला त्रास हा सारखा आहे आणि त्यामुळे ते एक संघ आहेत। आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर या सर्व समाजाला त्यांच्या पुस्तकामध्ये डिप्रेस क्लास म्हणायचे, म्हणजे एक दलित दबलेला वर्ग असं म्हणायचे। ते कधी जाती म्हणत नव्हते। परंतु जेव्हा संविधान लिहायचं झालं तेव्हा
जातीनिहाय जेव्हा निवाडा करायचा झाला त्यामुळंच बाबासाहेबांनी या संपूर्ण समूहाला अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट असं नाव दिलं. आणि हे शेड्यूल कास्ट नाव दिलं, परंतु बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये असं म्हणणं आहे की हे शेड्यूल कास्ट हा एक क्लास आहे. यांच्या सर्वांचे प्रश्न सारखे आहेत. फक्त यांच्यामध्ये चर्मकार, ढोर, इतर मातंग आणि ही सर्व जी काही जाती आपण म्हणतो ते सर्व एक वर्ग असला तरी त्यांची कामं वेगळी आहेत आणि कामानुसार त्यांची नावं पडलेली आहेत. जो काही चप्पल बूट शिवण्याचं काम करतो तो चर्मकार, जो गुराचं कातळ काढतो तो ढोर, अशा पद्धतीने ती नावं पडलेली आहेत. पण ही संपूर्ण समाज हा एक संघ आहे. अनुसूचित जाती या एक संघ आहेत. आणि म्हणून माझं या सरकारला सांगणं आहे, आम्ही एक संघ आहोत हे आमच्या बापाने सांगून गेलेलं आहे. आणि त्यामुळे आमच्यामध्ये उपवर्गीकरण करू नका. आता माझं मातंग भावांना सांगणं आहे, जे आज उपवर्गीकरण करण्याची गोष्टी करत आहेत, त्यांना माझं सांगणं आहे की हे जे उपवर्गीकरण तुम्हाला करण्याच्या गोष्टी करतायत ती मंडळी अत्यंत बदमाश आहेत. यांना तुमच्याबद्दल प्रेम असतं तर 2004 ला लवजी वस्तात अभ्यास आयोग बार्टीतर्फे निर्माण करण्यात आला आणि त्यांनी 82 सूचना केल्या. 2008 मधले त्याच्यामधल्या 68 सूचना मान्य करण्यात आल्या. त्याच्यामध्ये आमच्या मातंग भावांना गायरान जमिनी द्या, घरकुल द्या, त्यांच्या मुलांसाठी वेगळी हॉस्टेल द्या, अनेक सूचना करण्यात आल्या. परंतु आज सुद्धा त्या सूचनांवर हुकूम त्यांच्यासाठी कुठच्या सरकारने कार्य केलं नाही. सुद्धा त्या सूचनांना केळाची टोपली दाखवलेली आहे. अरे पहिल्यांदा ते तर करून घ्या. म्हणजे तुम्ही काय आहे की तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर आरक्षण घेण्यासाठी लायक तर व्हा. हा महत्वाचा प्रश्न आहे. उद्या तुम्हाला दिलं, तुम्ही म्हणता तसं 8% आरक्षण जरी दिलं आणि उद्या नोकरीमध्ये डॉक्टर पाहिजे, इंजिनियर पाहिजे, प्रोफेसर पाहिजे म्हणून तिथे तुमच्या आरक्षणामध्ये ऍडव्हर्टाइज निघाल्या तर कोण भेटणार आहे? कारण तुमच्याकडे शिक्षण कुठे आहे? आणि 3 वेळा अशा पद्धतीने आरक्षणाच्या अधिसूचना पेपरमध्ये जाहिरात निघाल्या की सरकारी नियम आहे की त्या जागा खुल्या होतात आणि त्या जागा खुल्या झाल्या की त्याच्यावरती खुल्या जागेतली माणसं भरली जातात. मग सरकारचं धोरण असं आहे की यांना जास्तीचा जागा द्यायच्या, ते आरक्षण भरलं जाणार नाही, मग खुल्या प्रवर्गामधली माणसं यांच्या जागा घेतील आणि जे खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीमधली मंडळी आहेत त्यांना हे आरक्षणातून वगळून टाकायचं. अशा पद्धतीचा हा कपटकारस्थानी डाव या सरकारचा आहे आणि तो आपल्याला उधळायचा आहे. हे लक्षात ठेवा. पुढच्या भावी पिढीसाठी उज्ज्वल भविष्य जर निर्माण करायचं असेल तर आपल्या सर्वांना या सरकारने ज्या पद्धतीनं या कपटकारस्थान करून जर तुम्ही आमचे आरक्षण रद्द करण्याचा किंवा आरक्षण घालवण्याचा प्रयत्न करत असाल तर आमच्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. सरकारनं तुम्ही किती शाणे समजत असाल पण बाबासाहेबांची औलाद आता शिकली सवरलेली आहे, येडे गबाळी राहिलेली नाही. आणि म्हणून फडणवीसांना सांगू इच्छितो, अरे एक आमचा अभिजित दिपके दिल्लीमध्ये बाबासाहेबाचं लेकरू बसलं, धर्मेंद्र गेला. इथं करोडो बाबासाहेबांची लेकरं बसली. देवेंद्र तू कधी जाशील कळणार नाही रे, त्यामुळं भानगडीत पडू नकोस एवढं सांगतो. आणि
आपण सर्वांनी या इथे येऊनची एक अभेद्य एकजूट पडितल्या या सर्व आंबेडकरवादी अनुसूचित जातीच्या लोकांनी दाखवली, त्याबद्दल आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो। आणि अशाच पद्धतीने उद्या जर यांच्यामध्ये मस्ती आली असेल, देवेंद्र तुझ्यामध्ये मस्ती आली असेल, तर मग जंतर मंतर मधली पोरं 17-18 वर्षाची होती, त्यांच्यावरती काठ्या चालवल्या, त्यांच्यावरती पेलेट गन चालवल्या, पण आमची ही पोरं लय लय गुणाची, ते काय काय चालवतील काय कळणार नाही तुला। ते तुझ्या नागपूरमध्ये पण रेशीम बागेत घुसायला माग पुढे बघणार नाही रे, त्यामुळं सांभाळून वाग एवढंच सांगतो आणि आपली जाग येतो। धन्यवाद। जय भीम। जय भीम सर्वांना। मंचावर उपस्थित असलेले सर्वच नेते मंडळी आणि माझ्या समोर बसलेल्या बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रामध्ये वर्गीकरण करण्याची जी प्रक्रिया आहे देवेंद्र फडणवीसांनी सुरू केली, त्यांचा डाव होता 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिनी वर्गीकरणाचा निर्णय घेण्याचा मानस होता मुख्यमंत्र्याचा, परंतु आंबेडकरवादी लोक रस्त्यावर आले, तालुक्यानं जिल्ह्यानं मोर्चे सुरू झाले आणि 1 तारखेचा जो त्यांना निर्णय घ्यायचा होता त्यांनी तो सध्या पुढे ढकललेला आहे, रद्द नाही केलेला, पुढे ढकललेला आहे। कारण सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला होता वर्गीकरणाच्या बाबतीत, तो आला होता 1 ऑगस्ट 2024ला, ज्या दिवशी अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे त्या दिवशी हा निर्णय आलेला आहे। आणि त्या निर्णयानंतर भारतामध्ये कुठंच भांडणं नाहीत, फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत। निर्णय 2 ऑगस्टला दिला जाऊ शकत होता, निर्णय 3 ऑगस्टला दिला जाऊ शकत होता, निर्णय अगोदर 31 जुलैला दिला जाऊ शकत होता, 1 ऑगस्टलाच का निर्णय दिला? कारण त्या दिवशी अण्णाभाऊ साठेंची जयंती होती। मला त्याच वेळेस लक्षात आलं होतं की ह्या निकालाचे परिणाम फक्त महाराष्ट्राला भेटणार आहेत। हा महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्यासाठी, महार मागामध्ये वाद लावण्यासाठी हा निर्णय दिलेला आहे आणि निर्णय देणाराही आमचाच माणूस आहे। 600 पानाचा निर्णय मी दुसऱ्या दिवशी डाउनलोड केलाय आणि 600 पानं 24 तासात वाचले आणि भारतातला पहिला व्यक्ती आहे मी या विषयावर बोलणारा। त्याच्यातले 300 पानं गवईंचे आहेत, भूषण गवईंचे। भूषण गवई आपला माणूस, आपल्या जातीचा, आपल्या विचाराचा नाही, आपल्या जातीचा म्हणतोय। कारण जंगल ज्यावेळेस कापलं जातं, झाडं तोडले जातात, कुऱ्हाडीची अवकात नसते झाडं तोडण्याची, कुऱ्हाडीला दांडा असतो लाकडाचा। भूषण गवई आमच्या समाजातला कुऱ्हाडीचा दांडा आहे। 300 पानं लिहिलेत त्यांनी आपल्या विरोधामध्ये, या निर्णयामध्ये 300 पानं आहेत। देवेंद्र फडणवीसला वाटलं या निर्णयाचा फायदा घ्यायचा आणि महाराजांच्या विरोधामध्ये आपल्या 59 जाती आहेत एससी मधल्या, 59 पैकी महाराजांच्या विरोधात 58 जाती उभा करायच्या, अबकड्याच्या नावाखाली 58 जाती उभा करायच्या। परंतु महाराज एवढे आगाव निघले, 58 सोडा, आज 59 जाती सरकारच्या विरोधात उभा केल्यात आपण। अरे आपली आणि त्यांची लढाई आताची नाहीये, मागील 2500 वर्षापासूनची लढाई आहे। बाबासाहेब म्हणतात या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नाहीये, बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम मधला संघर्ष आहे। एखादी छोटी मोठी जात आपली शत्रू नाही, लक्षात घ्या। आपला विचार मोठा आहे, ज्यांचे या देशावर राज्य आहे तो शासक वर्ग, त्या शासक जाती आपल्या शत्रू आहेत। हे बाबासाहेबांचे विचार आहेत। 1 ऑगस्टचा निर्णय आल्यानंतर आपल्या समाजातले काही नेते बोलले, खूप साऱ्या काही लोक बोलले की संख्येनुसार वर्गीकरण झालं पाहिजे। आम्ही ज्यावेळेस लॉंग मार्च बीडमधून काढला, आम्ही 500 किलोमीटर गेलो, 17 दिवस चाललो,
आम्ही लॉंग मार्च काढल्यानंतर खाली मला कमेंट यायला, तुमचेच नेते म्हणत आहेत वर्गीकरण झालं पाहिजे, तुमचेच नेते म्हणत आहेत वर्गीकरण झालं पाहिजे. पण आमचे नेते काय म्हणत आहेत? संख्येनुसार द्या असं म्हणत आहेत. संख्येनुसार देण्याचा अर्थ काय आहे? आपली जनगणना सध्या सुरू आहे. याच्या अगोदरची जनगणना 2011ला झाली. त्या 2011च्या जनगणनेमध्ये 2011च्या जनगणनेचे रिपोर्ट्स आहेत, सरकारी आकडेवारी आहे. 2011ची जनगणनेच्या अनुसार जर संख्येनुसार वर्गीकरण झालं तर काय होईल बघा. अ, ब, क आणि ड. अ मध्ये महारांना टाकावं लागेल, महारांची संख्या आहे 8.5%. ब मध्ये मातंगांना टाकावं लागेल, मातंगाची संख्या आहे 2%. क मध्ये चर्मकार आणि ढोरांना टाकावं लागेल, त्यांची संख्या आहे 1.5%. आणि ड मध्ये राहिलेल्या 55 जाती टाकावं लागतील, त्या 55 जातीची संख्या आहे 0.8. 1% नाही, त्यांना द्यावा लागेल 1%. म्हणजे 55 जातीला ड मध्ये टाकून 1% आरक्षण मिळणार. मला सांगा, 13%चा फायदा घेणाऱ्या 55 जाती 1% बंदिस्त होतील. म्हणजे 55 जातीचं नुकसान आहे का नाही? म्हणून त्या 55 जाती आज सरकारच्या विरोधात उभा राहिलेल्या आहेत. ढोर आणि चर्मकार बांधव 1.5% त्यांना आरक्षण मिळेल. सध्या 13%चा फायदा घेतात, 1.5% बंदिस्त होतील. म्हणजे ढोर आणि चर्मकार बांधवाचंही नुकसान आहे. 55 आणि 2 57 जातीचं नुकसान आहे. मातंग बांधवांना फक्त 2%च मिळणार. काही लोकांना वाटतं 5%, 8%, 9%, काही बोलते जसं काय 13% मिळेल. अरे मागितल्यानं तसं नसतंय मिळत, त्याला संख्या लागती, एक संविधान आहे, एक प्रोसेस आहे. पंजाबमध्ये वर्गीकरण झालं 1975ला, संख्येनुसार झालंय. हरियाणामध्ये वर्गीकरण झालंय, संख्येनुसार झालंय. आंध्रामध्ये वर्गीकरण झालंय, संख्येनुसार झालंय. तमिळनाडूमध्ये वर्गीकरण झालंय, संख्येनुसार झालंय. खाली तेलंगणामध्ये वर्गीकरण झालंय, संख्येनुसार झालंय. कर्नाटकमध्ये वर्गीकरण झालंय, तेही संख्येनुसारच झालंय. फक्त 1%चा फरक आहे. म्हणजे जिथं जिथं वर्गीकरण झालंय ते संख्येनुसार वर्गीकरण झालंय. मग जर महाराष्ट्रात जर होणार आहे मग तेही संख्येनुसारच होईल. मग मातंग बांधवांची संख्या आहे 2%. मग मातंग बांधवाला मिळतंय 2%. मला सांगा, जे 13% खेळायला लागलेत ते 2% बंदिस्त होतील. म्हणजे मातंग बांधवाचंही नुकसान आहे. आणि अ मध्ये महारांना टाकलं जाईल, महारांना मिळेल 8.5%. संख्या आहे तेवढी 8.5%. जर आता जनगणना केली तर माझा अंदाज आहे आपण 9% होतो. 9%. जुनी आकडेवारी सांगायला, जुने 8.5% मिळेल. 13 मध्ये 8.5%. जर संख्येनुसार वर्गीकरण झालं तर एकाच जातीचा फायदा आहे महारांचा. आणि तरी महार विरोधात आहेत. बघा हे अजब कारभार. कारण फायदा आणि तोटा बघून निर्णय घेणारे आमच्या अवलादी नाहीत. जी गोष्ट संविधानाच्या विरोधात असते आम्ही त्याच्या विरोधात असतो. जी गोष्ट बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात असते आम्ही त्याच्या विरोधात असतो. आमचा फायदा आहे तरी आम्ही विरोधात आहोत, लक्षात घ्या. आणि देवेंद्र फडणवीसांनी जर लागूच केलं तर मग आम्ही राजकारणात मागणार. कारण 29 आमदार राखीव मतदारसंघातून निवडून जातात एससीच्या. आता फक्त 10 आमदार आहेत महारांचे. जर वर्गीकरण झालं आणि आपण राजकारणात मिळवलं तर आपले 18 आमदार होते ना. 18 फायदाच आहे तरी विरोध आहे आमचा. बघा आता फायदा असताना मी तर आमदारकीचं सांगवलंय. जिल्हा परिषदच्या जागा, पंचायत समितीच्या जागा, ग्रामपंचायतीच्या जागा, नगरसेवकाच्या जागा. आम्हाला माहित नाही काय तुम्ही तिकीट देताना कसे देतात. महारापेक्षा मांग भरा, मांगापेक्षा चांबार भरा, चांबारापेक्षा ढोर भरा, ढोरापेक्षा जंगम भरा, जंगमपेक्षा कुणीतरी भरा. आम्हाला थोडी तिकीट देतात तुम्ही. जर राजकारणामध्ये आम्ही वर्गीकरण मागवलं आणि ते मिळवलं, 29 पैकी 18 आमदार महारांचे म्हणतील फायदा आहे. तरीही आम्ही विरोधात आहोत. कारण 1 ऑगस्ट 2024चा जो निर्णय आहे तो निर्णय संविधानाच्या विरोधात आहे. आपल्याला जे आरक्षण मिळतंय हे आर्टिकल 341 नुसार मिळतं. आदिवासींना 342 नुसार मिळतं. ओबीसींना 340 नुसार मिळतं. 341 मध्ये काना, मात्रा, एलांटी जरी बदलायची असेल
तो अधिकार संसदेचा आहे, राज्याचा अधिकार नाहीये. सुप्रीम कोर्टानं काय केलं? अतिक्रमण केलं. जसं रोडला अतिक्रमण असतंय ना, हे अतिक्रमण आहे. संसदेच्या कार्यक्षेत्रावर झालेलं अतिक्रमण. हे अतिक्रमण केलंय सुप्रीम कोर्टाने. सुप्रीम कोर्टाने, कारण बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस संविधान लिहित होते त्यांनी आर्टिकल 341 लिहिलं आणि त्याच वेळेस लिहिलं कोणतीही जात एससी टाकायची असेल तो अधिकार केंद्राचा आहे, संसदेचा आहे, राज्याचा नाहीये. एखादी जात काढायची असेल तो अधिकार केंद्राचा आहे, संसदेचा आहे, राष्ट्रपतीचा आहे, तो राज्याचा अधिकार नाहीये. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. कसा निर्णय माहित आहे? कलेक्टरच्या ऑर्डरमध्ये बदल करायचा अधिकार तलाट्याला दिला. अरे ऑर्डर राष्ट्रपतीची आई, राष्ट्रपतीच्या सहीनी लिस्ट बनली शेड्यूल कास्टची. याच्यामध्ये वर्गवारी करायची असेल अधिकार संसदेचा आहे. एखादी जात काढायची असेल अधिकार संसदेचा आहे. एखादी जात टाकायची असेल अधिकार संसदेचा आहे. तो अधिकार आयऱ्या गैऱ्याचा नाहीये. तो अधिकार संसदेचा आहे आणि तो अधिकार संसदेचा काढून राज्यांना दिलाय. हे आर्टिकल 341च्या विरोधात आहे. म्हणून आम्ही वर्गीकरणाच्या विरोधात आहोत. हे संविधानाच्या विरोधातलं आहे. दुसरं, सुप्रीम कोर्ट म्हणलं हे होमोजिनियस नाहीत, हेट्रोजिनियस आहेत. होमोजिनियस म्हणजे काय? एकसारखे. महारापेक्षा मांग वेगळा आहे, मांगापेक्षा चांभार वेगळा आहे, चांभारापेक्षा ढोर वेगळा आहे, ढोरापेक्षा जंगम वेगळा आहे, जंगमपेक्षा भंगी वेगळा आहे, भंग्यापेक्षा तुरी वेगळ्या आहेत. अशा हे वेगवेगळ्या जाती आहेत म्हणे, हे एकसारखे नाहीत. अरे बाबांनो, ज्यावेळेस आपली या भारतामध्ये पहिल्यांदा जनगणना झाली 1872ला, आपली जनगणना पहिल्यांदा झाली 1911ला. आगा खान नावाचे मुस्लिम नेते होते, ते ब्रिटिशांना म्हणाले अस्पृश्य जातीची जनगणना वेगळी करा, आदिवासीची जनगणना वेगळी करा, यांना हिंदूमध्ये पकडू नका. म्हणून अस्पृश्य जातींची जनगणना 1911ला पहिल्यांदा वेगळी झाली. 10 निकष बनवले, 10 क्रायटेरिया बनवले ब्रिटिशांनी. क्रायटेरिया नंबर 1, ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतेंना मानत नाहीत त्यांना टाकलं अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ज्या जाती ब्राह्मणाकडून कोणताही क्रियाक्रम करून घेत नाहीत त्या जातींना टाकलं एससीच्या लिस्टमध्ये, आत्ताच्या अगोदरची अस्पृश्यांची लिस्ट. ज्या जाती ब्राह्मणाला गुरु मानत नाहीत त्या असतील अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ज्या जातीसोबत अस्पृश्याचा व्यवहार झाला त्या असतील या लिस्टमध्ये. ज्या जाती गायीला पवित्र मानत नाहीत, किंबहुना गायी कापून खातात, त्या जाती असतील या लिस्टमध्ये. ही लिस्ट काय आहे? ही ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे. याच लिस्टला 1935ला शेड्यूल कास्ट म्हटलं गेलंय, अनुसूचित जाती. आणि हीच लिस्ट भारतीय संविधानामध्ये टाकलेली आहे 1950ला. 26 जानेवारी 1950ला राष्ट्रपतीच्या सहीनं या जातींची लिस्ट टाकलेली आहे. अरे माझा प्रश्न आहे, आता मी तर भविष्यामध्ये सुप्रीम कोर्टात जाणार आहे. जसा क्रायटेरिया आहे या जातींचा क्रायटेरिया काय आहे? मागासल्याचा क्रायटेरियाच नाही. ही शैक्षणिक मागासलेल्या जातींची लिस्ट नाहीये, ही आर्थिक मागासलेल्या जातींची लिस्ट नाहीये, अरे ही सामाजिक मागासलेल्या जातींची लिस्ट नाहीये. ही 10 क्रायटेरियावर बनलेली लिस्ट आहे. आणि जर आज कुणी बोंबलत असन आम्हाला नोकऱ्या नाही लागल्या, आम्ही शैक्षणिक मागासलो म्हणून वेगळं द्या, देता येत नाही, क्रायटेरियाच नाही. आम्ही आर्थिक दृष्ट्या मागासलेलो आहोत म्हणून आम्हाला वेगळं द्या, देता येत नाही, क्रायटेरियाच नाही. या लिस्ट बनवताना हा कोणताही क्रायटेरिया नाहीये. लिस्ट बनवताना क्रायटेरिया काय आहे? ज्याच्या लग्नाला बामण बोलवला जात नाही त्या जातींची लिस्ट आहे. मी तर म्हणतो मी सुप्रीम कोर्टात जाणार आणि जे लोक सत्यनारायण घालायलेत, लग्न बामणाकडून लावायला लागलेत, तुम्ही व्हिडिओ शूट करा आणि मला पाठवा. ह्या सगळ्या जातींना आपण एसटीच्या बाहेर हाकललं पाहिजे. हे क्रायटेरिया बाहेर आहेत. आम्हाला खोलात जावं लागेल. मग आम्ही गपचिप जे घोषणेचा अर्थ खरा हाय दिलंय भीमानं,
खा गुमान याचा खरा अर्थ काय आहे? या 10 क्रायटेरियावर दिलंय, आम्हाला तोंड उघडायला लावू नका. तुम्ही लग्नाला बामणं बोलवितात, आम्ही जर हा क्रायटेरियाचा आडवा आलो तुम्हाला लिस्टच्या बाहेर जावं लागेल. हे लक्षात घ्या. या क्रायटेरियानुसार ही लिस्ट बनलेली आहे आणि म्हणून 341 नुसार ही लिस्ट आहे, ही होमोजिनियस लिस्ट आहे. हे संविधानाच्या विरोधात आहे, म्हणून आम्ही याच्या विरोधात आहोत. हा मुद्दा लक्षात घ्या. सरकारनं 1 ऑगस्ट 2024 ला निर्णय आला आणि लगेच 2.5 महिन्यात कमिशन बसवलं, आनंद बदर कमिशन. 15 ऑक्टोबर 2024 ला 2 महिने, 3 महिने, 6 महिने वाढ केली. मागच्या मार्चमध्ये 16 मार्च 2026 ला त्या आनंद बदर कमिशननं रिपोर्ट जाहीर त्या सरकारला दिला. आम्ही म्हणालो रिपोर्ट जाहीर करा, सरकार रिपोर्ट जाहीर करायला तयार नाहीये. बरं, तो रिपोर्ट कसा बनला? तो 1.5 वर्ष आनंद बदर कुठं फिरला? तुमच्या अहिल्यानगरमध्ये आलता का आनंद बदर? आलता का? अख्ख्या जिल्ह्यात कुठं आलता का? त्या बदरचा कुणी एखादा फोटो बघितलाय का? व्हिडिओ? कुठं फिरलाय 1.5 वर्ष? माझ्या मित्रानं माहिती अधिकाऱ्याला माहिती मागितली. हा 1.5 वर्ष कुठं कुठं गेलाय, यानं किती बिलं उचललेत? 27 लाखाचं बिल उचललं यानं. 27 लाख रुपये खर्चलेत फक्त फिरायला महाराष्ट्रात, आणि हा कुठंच गेला नाही आणि 27 लाखाचं डुप्लिकेट बिल उचलले. मला वाटतंय मिस्टर इंडिया नावाचा अनिल कपूरचा पिक्चर आलता, त्याच्याकडे घड्याळ होतं, बटन दाबलं की गायब व्हायचं. हे घड्याळ याला मिळाले वाटतं. गायब होऊन फिरला का काय? कुणाला दिसला नाही. हा 3rd क्लास माणूस, आणि रिपोर्ट हा 3rd क्लास का बनवून घेतलाय आमच्या मातंग बांधवांना कळा नाही. अरे देवेंद्र फडणवीसला तुम्हाला द्यायचं नाही, द्यायचं नाही, फक्त भांडणं लावायचे. जर द्यायचं असतं, सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं होतं निकालामध्ये? राज्य सरकार वर्गीकरण करू शकते, पण अट नंबर 1, लोकांची मागणी पाहिजे. अरे 59 जातीपैकी 58 जाती म्हणाल्यात नाही पाहिजे, म्हणजे लोकांची मागणी आहे का? नाहीये, मग देता येत नाही. सुप्रीम कोर्ट म्हणलं इम्पेरिकल डाटा लागेल. डाटा म्हणजे काय? महाराचे क्लास 1 अधिकारी किती, मांगाचे किती, चांबाराचे किती, ढोराचे किती, क्लास 2 किती, क्लास 4 किती, क्लास 3 किती, 10वी किती शिकलेत, 12वी किती शिकलेत, असा 59 जातींची माहिती. कोण किती, कोणत्या जाती 10वी किती शिकलेत, 12वी शिकलेत, ग्रॅज्युएट किती आहेत, नोकऱ्याला किती आहेत, हे लोक किती आहेत, पाहिजेत किती, कमी आहेत का जास्त आहेत, याचा जो डाटा असतो त्याला म्हणतात इम्पेरिकल डाटा. असा सरकारनं गोळा केलाय का? केलाच नाही. सुप्रीम मातंग बांधवांच्या नेत्यांना माझं इथून आव्हान आहे, अरे जर तुम्हाला वर्गीकरण पाहिजे असेल तर तुम्ही देवेंद्र फडणवीसला पहिलं म्हणलं पाहिजे इम्पेरिकल डाटा गोळा कर, आणि इम्पेरिकल डाटामध्ये सिद्ध झालं पाहिजे की मातंगाला त्यांच्या संख्येपेक्षा कमी मिळाले. असं जर सिद्ध झालं तर देता येतंय, सिद्ध नाही झालं तर देता येत नाहीये. एक बी नेता बॉम्बला नाही इम्पेरिकल डाटा देवेंद्र फडणवीसला मागवला ना. अरे म्हणून आम्ही तुमची मागणी करायला, बदर समितीचा रिपोर्ट जाहीर करा, ही तुमची मागणी पाहिजे, आमची नाही. जे समर्थक आहेत त्यांची मागणी पाहिजे, बदर समितीचा रिपोर्ट जाहीर करा. बदर समितीचा रिपोर्ट ज्या दिवशी जाहीर होईल मी गॅरंटेड सांगतो, माझं MBA झालंय, MPhil झालंय, मी PhD आता सबमिट करायलोय. त्याच्या डेटाला आपण हायकोर्टात नेणार आणि एका दिवसामध्ये त्याच्यावर स्टे येणार. हे फडणवीसांना माहित आहे, म्हणून असा 3rd क्लास अहवाल तयार करायला लावला. फडणवीस उद्या म्हणणार मला द्यायचं होतं, हे महाराष्ट्र कोर्टात गेले म्हणून देता येईना. अशासाठी 3rd क्लास अहवाल बनविलाय. आम्ही मागणी नाही केली ईमेल आयडी द्या म्हणून, सरकारनं बळच ईमेल आयडी दिला. सूचना मागवल्या 15 एप्रिलच्या आद्या, मग 14 एप्रिलला जयंती होती, आपल्या लोकांना लक्षात आलं काहीतरी काळं बेर आहे. मग 30 एप्रिल पर्यंत सूचना गेल्या, 1 लाख सूचना गेल्यात, 1 लाख मेल गेले, त्याच्यातले 85,000 आपले आहेत वर्गीकरण नको म्हणून. आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत विधानसभेमध्ये, आता ह्या ज्या 1 लाख सूचना आल्यात याचा आम्ही निपटारा करू, मग निर्णय घेऊ. मग म्हणणार मातंग बांधवांना 85,000 म्हणालेत नका म्हणून देता येणार नाही. अरे ही सरकारनं केलंय तुमच्या सोबत. एका तरी त्या नेत्यानं बोलावणं
की अरे तुम्ही पहिले मेल आयडी कुणी मागितला होता का, आम्ही का मोर्चे काढले होते का मेल आयडी द्या म्हणून. अरे फडणवीस तुमच्यासोबत शाळा करायलेत, गेम करायला लागलेत, हे राजकारण तरी ओळखायला पाहिजे ना. कारण तुम्हालाही मातंग समाजाचं काही घेणं देणं नाही. 2003 ला मातंग समाजाचा अभ्यास करण्यासाठी सरकारनं एक आयोग बसवला, क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग. याचा रिपोर्ट 2008 ला आला. अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे भांडणं झाले, 2 रिपोर्ट गेले सरकारला. सरकारनं एकत्रित केले, 82 मागण्या केल्या होत्या मातंग समाजाच्या उन्नतीसाठी. किती? 82. त्याच्यापैकी 14 सरकारनं नाकारल्या, 68 मागण्या सरकारनं स्वीकारल्या. 68, 14 पैकी एक होती आमच्यावर अन्याय होतो, आम्हाला बंदूक द्या, डिस्काउंट बंदुकीचं लायसन द्या. सरकार म्हणलं ते आता येणार नाही. 68 मागण्या सरकारनं स्वीकारल्या, त्याच्यातल्या फक्त 2 मागण्यांना आमचा विरोध आहे. एक अबकडे करा, याला आपला विरोध आहे, आणि मातंग समाजाला 5% द्या, याला विरोध आहे. राहिलेल्या ज्या 66 मागण्या आहेत त्यानं मातंग समाजाचं कल्याण होणार आहे. एक बी मातंग समाजाचा नेता त्याच्यासाठी मोर्चे काढी नाही. एक बी आमरण उपोषणला बसा नाही. विष्णू कसबेंनी आमरण उपोषणला बसावं, मरावं आणि मातंग समाजाचं कल्याण करावं. अमित गोरखेनं विधानसभेत बोंबलावं, विधानसभेच्या बाहेर बसावं, मरावं, पण मातंग समाजाचं कल्याण करावं. यांनी चिडी चूप आहे. देवेंद्र फडणवीस जे सांगतात एवढंच बोलायचं, मातंग समाजाचं कल्याण होईन असं बोलायचं नाही. आता मला सांगा, ज्या मातंग समाजाला शेती नाही त्या प्रत्येक कुटुंबाला 5 एकर शेती दिली पाहिजे अशी शिफारस आहे. आपला विरोध आहे का? नाही. 2.5 एकर बागायती जमीन दिली पाहिजे, आपला विरोध आहे का? नाही. पक्के घरं बांधून दिले पाहिजे, आपला विरोध आहे का? नाही. रॉकेल एजन्स्या दिल्या पाहिजे, आपला विरोध आहे का? नाही. गॅस एजन्स्या दिल्या पाहिजे, आपला विरोध आहे का? नाही. सूतगिरण्या दिल्या पाहिजे, आपला विरोध आहे का? नाही. तालुक्याला मांगाच्या पोरासाठी हॉस्टेल बनवले पाहिजे, आपला विरोध आहे का? नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्टेल बनवले पाहिजे, आपला विरोध आहे का? नाही. मांगाचे पोरं अमेरिकेने लंडनला शिकायला पाठवलं पाहिजे, आपला विरोध आहे का? नाही. अरे आमचा विरोध नाही, आमचं समर्थन आहे. मातंग समाजाच्या कल्याणासाठी हजारो करोडो बजेट निर्धारित करा आणि ते द्या त्यांना. आमची एवढीच विनंती आहे, आमच्यामध्ये फूट पाडू नका. बाबासाहेबांच्या विचारांच्या लेकरामध्ये फूट पाडू नका. म्हणून आम्ही लढायला लागलो. परंतु हे वर्गीकरणाच्या समर्थनामध्ये जे नेते मोर्चे काढायला लागलेत त्यांनी म्हणावं त्या 66 मागण्या लागू करा म्हणून, पण याच्या संदर्भामध्ये एक बी नेता बोलत नाही. त्याचं कारण हे आहे, त्यांना मातंग समाजाचं कल्याण करायचं नाहीये. देवेंद्र फडणवीसांची स्क्रिप्ट आहे. देवेंद्र फडणवीस म्हणले बोलायचं, उठ म्हणलं उठायचं, मोर्चा काढायचा. हे त्यांच्या दिमागातलं नाहीये, लक्षात घ्या. हे देवेंद्र फडणवीस ऑपरेट करतात. कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा त्या दगडाला पकडत नाही, ज्यानं दगड मारला त्याला पकडतो. हे दगड आहेत, लक्षात घ्या. यांना ऑपरेट करणारा देवेंद्र फडणवीस आहे. शेवटाकडे येतो, जर वर्गीकरण झालं तर काय करायचं? एक लक्षात घ्या, जर सरकारनं वर्गीकरण करायचं ठरवलं, ज्या दिवशी सरकार वर्गीकरणाचा निर्णय घेईल त्या दिवसापासून आपण अनिश्चित काळासाठी महाराष्ट्र बंद करायचा का नाही करायचा? ज्या दिवशी हा निर्णय घेतील त्या दिवशी आपण महाराष्ट्र बंद करायचा. आणि महाराष्ट्र कसा बंद करायचा आपल्याला सांगायची गरज आहे का हो? पाठ आहे आम्हाला. मोर्चे, आंदोलन, केसेस बिसेस ह्याच्यातच जिंदग्या गेल्यात. हे सगळे केसेस बिसेस झाले, ते काही विषय नाहीये, लक्षात घ्या. आणि जर तरी सुद्धा जर वर्गीकरण यांनी केलं तर 29 ला विधानसभा आहे. एकही देवेंद्र फडणवीसचा माणूस निवडून येऊ द्यायचा नाही, लक्षात घ्या. तुमचा इथला आमदार बी निवडून नाही आला पाहिजे, एक बी निवडून नाही आला पाहिजे. जर त्यांनी वर्गीकरण केलं, सुपडा साफ करायचा, सुपडा साफ. याचं फायनल सोल्युशन सांगतो आणि थांबतो. आर्टिकल 341 मध्ये संसदेनं अमेंडमेंट करावं, बदल करावा, एक ओळ टाकावी की वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीये. बस, जसं सुप्रीम कोर्टाला लिहून दिलंय आता केंद्र सरकारनं, आर्टिकल 341 मध्ये काही जरी करायचं असेल तो आमचा अधिकार आहे, संसदेचा आहे, राज्यांचा नाहीये. असं हलफनामा, ऍफिडेव्हिट सादर केलं सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारनं.
याची अंमलबजावणी करावी आणि एकच ओळ टाकावी. सुप्रीम कोर्टाचा निर्णय कचऱ्याच्या डब्यात जातो. भारतातले सगळ्या राज्यातलं वर्गीकरण रद्द होतं. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा सगळा मोर्चा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय रद्द करायचा असेल तर पार्लमेंटकडे संसदेकडे वळवावं लागेल. आणि त्यामुळं जर वर्गीकरण सरकार केलं, आम्ही बीड ते मुंबई लॉंग मार्च काढला. जर सरकारनं केलं तर आम्ही पार्लमेंटवर लॉंग मार्च काढू. बीड ते डायरेक्ट दिल्ली असा 1300 किलोमीटरचा लॉंग मार्च निघेल 2 महिने. मग एवढं सरकारला इशारा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. आता आपण सर्वात शेवट होणार आहे